कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा शुल्कात वाढ केली आहे। या शुल्क वाढीच्या निषेधार्थ मनसेच्या वतीने आज महानगरपालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला। महापालिकेच्या विरोधात मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। नागरिकांच्या माथी लादलेली शुल्क वाढ त्वरित रद्द करण्यात यावी अशी मागणी केली। मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार प्रकाश भोईर, कस्तुरी देसाई, उर्मिला तांबे, रोहन अक्केवार, महेश मोरे, गणेश लांडगे, कपिल पवार, मनसे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेतली। काय प्रॉब्लेम करणारच नाही ना साहेब। आता आम्ही काय माहिती का आम्हाला? जाऊ दे तिथपर्यंत चला तिथपर्यंत। मला असं वाटतं की या सर्व गोष्टींची सुरुवात ही सन्माननीय राजसाहेबांच्या त्या भाषणामुळे झाली होती। आणि सन्माननीय राजसाहेब पहिले नेते असे होते की ज्यांनी म्हटलं की आमच्या वादापेक्षा मला महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित महत्त्वाचं आहे। तर याची सुरुवात आम्ही केलेली आहे। आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अशी कुठली पावलं उचलली जावत असेल तर उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा मोबाईल नंबर आहे, त्यांनी कॉल करावा आणि प्रस्ताव द्यावा। आम्ही तयारच आहोत। मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कुठलंही पाऊल उचलायला तयार आहोत। आम्ही एक पाऊल पुढे टाकलेलं आहे, तुम्ही पण तुमचं एक पाऊल पुढे टाका। रोज सकाळी मीडियावर येऊन बोलण्यापेक्षा आदित्य साहेब 2-3 वेळा मीडियावर या गोष्टीत बोललेले आहेत। संजय राऊत रोज सकाळी बोलतात। त्याला एक सोपा पर्याय आहे जो मगाशी आमच्या अमित साहेबांनी दिलेला आहे। तो सोपा पर्याय असा आहे की उद्धव साहेबांकडे सन्माननीय राजसाहेबांचा नंबर आहे, तुम्ही एक कॉल करा। राजसाहेब, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आम्ही राजसाहेबांना नीट ओळखतो, राजसाहेब 100 कॉल करतो। पहिला कॉल तर येऊ द्या, तुम्ही जे सतत मीडियावर बोलताय ते प्रत्यक्षात पण उतरू द्या ना। की फक्त लोकांसमोर दाखवण्याचं काम करताय तुम्ही की आम्ही तर करतोय, त्यांचा पाठिंबा नाही। पण 2014चा आणि 2017चा जो आमचा अनुभव आहे तो वाईट आहे। त्यावेळेला देखील असा उद्धव साहेबांचा एक कॉल आला आणि साहेबांना म्हटले की मला फसवलं, आपण एकत्र येऊया। राजसाहेबांनी मोठं मन दाखवलं आणि लगेच हो म्हटलं। शेवटच्या म्हणजे मला चांगलं आठवतं त्यावेळेला आमचे एबी फॉर्म वाटायचं काम सुरू होतं आणि तात्काळ सन्माननीय राजसाहेबांनी ते एबी फॉर्म वाटायचं काम बंद केलं होतं आणि सांगितलं होतं की जर महाराष्ट्राला आपली गरज असेल, महाराष्ट्राला जर आम्ही दोघं एकत्र येऊन महाराष्ट्राचं भलं होणार असेल तर आम्ही एकत्र यायला तयार आहोत। पण त्यावेळेला देखील शेवटच्या क्षणी उद्धव साहेबांनी फोन उचलणं बंद केलं, त्यांच्या नेत्यांनी फोन उचलणं बंद केलं। तसा अनुभव आम्हाला पुन्हा येऊ नये त्याच्यामुळे आम्ही आमची पावलं ही जपून टाकतोय। जर त्यांची खरंच इच्छा असेल महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आपण एकत्र यायला पाहिजे तर उद्धव साहेबांनी। आदित्य ठाकरेंनी मात्र दुजोरा दिला या गोष्टीला की कल्याणपासून सुरुवात झालेली आहे, चर्चा होईल आणि एकत्र येण्याची शक्यता आहे। कष्टात आम्ही ती सुरुवात करू। उद्धव साहेबांनी एक कॉल राजसाहेबांना करावा। ओके सर, थँक्यू। हात मागे केलेलं आहे ते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट प्रसिद्ध झालेले आहे। याच्या अगोदर सिक्युर वन कंपनीचा एक ठेका या महापालिकेमध्ये, त्याला महापालिकेत 3 कोटी रुपये महिन्याचे देत होते। आता या महापालिकेने आणि कुठल्या तरी बड्या नेत्याचा नवीन जावं इथं आलेला आहे, त्याला कचरा साफ करण्यासाठी तब्बल 9 कोटी रुपये द्यायचे। मग त्या जावयाचा मानपान कसं करायचा? मग तो मानपान आपल्या ह्या कल्याण डोंबिवली नागरिकांच्या खिशातून कसा वरती करायचा? म्हणून घरातला 600वरनं 900वर आणलाय, शॉपचा 700वरून 1400 आणलाय, हॉटेलचा 2800 रुपये आणलाय। आता सगळ्यांचा टक
जेव्हा आम्ही टॅक्स डिपार्टमेंटला चौकशी केली तेव्हा हा वाढलेला टॅक्स किती होतोय तर तिथून आम्हाला सांगण्यात आलं की 80 ते 90 कोटी रुपये हा टॅक्स वाढलेला आहे. म्हणून या नवीन जावयासाठी हे केले. आज आम्ही शांततेने इथं आलेले आहोत. जर शांततेने जर हा वाढलेला टॅक्स रद्द झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका काय असते ते आम्हाला दाखवून देऊ.